नमस्कार, मी राहुल जाधव आणि तुम्ही पाहताय एनडीटीव्ही मराठी डिजिटल. आजचा दिवस एक महत्त्वाचा दिवस म्हणायला आपल्याला काही हरकत नाही, कारण की सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा शिवसेना कोणाची याची सुनावणी झाली आणि शिवसेना ठाकरे गटाचे जे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी आजही जोरदार युक्तिवाद केला. पण या युक्तिवादामध्ये 3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे होते आणि ते कदाचित अनेक लोकांना माहीत नसतील. त्या मुद्द्यांवरतीच आज आपण चर्चा करणार आहोत. बरोबर आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आणि एकंदरीत जी सुनावणी झाली, त्या सुनावणीमध्ये सादिक अली प्रकरण असेल, सुभाष देसाई यांचं प्रकरण असेल, अध्यक्षांचे असणारे अधिकार आहेत. अ, अ, याबाबतच आपण अभय सरांकडनं जाणून घेणार आहोत. अभय सर, तुमचं एनडीटीव्ही मराठी डिजिटलमध्ये खूप स्वागत. सर्वात आधी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, की आजचा जो युक्तिवाद झाला, तर त्या युक्तिवादाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे सादिक अली प्रकरण. तर आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू शकाल का हे सादिक अली प्रकरण काय होतं आणि कपिल सिब्बलांनी तो मुद्दा का उपस्थित केला? नाही असं आहे राहुल की या संपूर्ण युक्तिवादात आपण 6 दिवस बघत आलो. त्यातले दोन प्रमुख विभागात म्हणजे त्याच्या पार्टमध्ये त्याची विभागणी करावी लागेल. एक आहे तो निवडणूक आयोगाचा निर्णय शिवसेना शिंदे गटाला त्यांचं शिवसेनेचं नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय. आणि दुसरा आहे तो विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतलेला अपात्रतेचा निर्णय. या दोन मुद्द्यांवर तर पहिल्या म्हणजे या सगळ्या युक्तिवादाच्या पूर्वार्धात सगळा रोख जो होता कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा तो निवडणूक आयोगाच्या निर्णय तसा चुकीचा आहे या संदर्भात. त्यांनी एक तर पहिल्यांदा ते युक्तिवादामध्ये निवडणूक आयोगाने त्यांना असलेल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन त्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन निर्णय घेतलाय. हा त्यांचा पहिला युक्तिवाद होता. आणि दुसरा युक्तिवाद मेरिटवर जो होता की निवडणूक आयोगाला पक्ष कोणाचा जेव्हा डिस्प्यूट होतो त्याचा निर्णय घेण्यासाठी ट्रिपल टेस्ट एक सूत्र आखून दिलेलं आहे. त्या सूत्रानुसार निवडणूक आयोगाने तिन्ही सूत्र वापरून त्याचा अवलंब करून त्या निकषावर पक्ष कोणाचाही ठरवायला पाहिजे होतं. पण आयोगाने सांगितलं की पक्षात राजकीय पक्षातलं बहुमत आम्हाला ठरवता येणार नाही. कारण त्याच्या मागे काही अडचणीत म्हणजे आमच्याकडे घटना जी आहे 2018ची ते आमच्या रेकॉर्डवर नाहीये. दुसरं जे आहे की अनेक पक्षातल्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या निवड आहेत त्या लोकशाही पद्धतीने झालेल्या नाहीयेत. त्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्यांच्यामुळे त्याच्यातलं किती संख्याबळ कोणाचं आहे याच्यावर अवलंबून राहता येणार नाही. म्हणून टेस्ट ऑफ मेजॉरिटी याच्यामध्ये आम्ही विधिमंडळ पक्षातलं बहुमत हेच प्रमाणे मांडतोय आणि त्याप्रमाणे निर्णय देतोय म्हणून. हा झाला पहिला भाग आणि तो कसा चुकीचा आहे. मग त्यात त्यांनी सगळा घटनाक्रम सांगितला की ज्या दिवशी अर्ज केला शिंदे गटाने त्या दिवशी त्यांच्याकडे तेवढं संख्याबळ नव्हतंच. परंतु जे प्रश्नोत्तर न्यायमूर्तीमध्ये आणि कपिल सिब्बल यांच्यामध्ये झाले त्यात प्रामुख्याने मुद्दा आला की पक्षातली फूट असते ती विधिमंडळ पक्षातल्या फुटीप्रमाणे एकत्र नसते होण्याची आवश्यकता नसते. तर ती इव्हॉल्विंग प्रोसेस असते. म्हणजे सुरुवातीला काही लोक दावा करतात पक्षांवर त्यांचं मग संख्याबळ त्यात वाढ होते मग ती परिस्थिती बदलत जाते. असा एक साधारणतः युक्तिवाद जरी झाला तरी कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं की दखल घेण्याच्या दिवशी तेवढे पुरेसे लोक नव्हते त्यांच्याकडे. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग त्यांचा जो होता की विधिमंडळ पक्षातला जी फूट होती तर जो पक्षांतर बंदी कायदा किंवा 10th शेड्यूल आहे त्याचा जे 2003 साली जे बदल झाले त्यानुसार केवळ फूट आणि वेगळे होणं हे आता राहिलेलं नाहीये. तर त्या फुटलेल्या गटाला कुठल्या ना कुठल्या तरी पक्षामध्ये मर्ज व्हावं लागेल आणि इथे तसं काही झालेलं नाहीये. दुसरा भाग त्यांचा जो म्हणणं होतं की इथे विधिमंडळाच्या स्पीकरला फक्त विधिमंडळ पक्षातली फूट ठरवण्याचा अधिकार असताना त्यांनी राजकीय पक्ष कोण हे पण ठरवलं. म्हणजे तो त्यांचा अधिकार क्षेत्र नाही. दुसरं व्हीपच्या संदर्भात उपाध्यक्षांनी आधी घेतलेला निर्णय आणि या नव्या अध्यक्षांची निवड झाल्यानंतर राहुल नार्वेकरांनी घेतलेला निर्णय याच्या संदर्भात त्यांनी आर्ग्युमेंट केले. हा झाला दुसरा भाग आणि त्याच्यामध्ये मेरिट आणि ज्युरिस्डिक्शन या दोन्हीच्या दृष्टीने त्यांचा तो सगळा युक्तिवाद झाला. आणि मग या सगळ्यांचा निचोड जो आहे की फक्त विधिमंडळ पक्ष जेव्हा फुटतो तेव्हा केवळ विधिमंडळ पक्षातली फूट किंवा आमदारांचं संख्याबळ किंवा खासदारांचं संख्याबळ एवढं पुरेसं नसतं. तर ती मूळ राजकीय पक्षामध्ये फूट झाली पाहिजे तरच ती फूट म्हणून गृहीत धरता येऊ शकते. अन्यथा ते डिस्क्वालिफिकेशनच्या त्याच्यात जातं.
दुसरा त्यांचा शेवटचा मुद्दा होता, ज्यावेळेस घटनापीठाकडे हे प्रकरण असताना त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे केवळ विधिमंडळ पक्षातून वेगळं होणं म्हणजे मूळ राजकीय पक्षाशी बंध पूर्ण तोडले असं होत नाही. तर बरोबर. त्याच्या संदर्भात कपिल सिब्बल यांचं आर्ग्युमेंट असं होतं की त्यांनी मूळ राजकीय पक्ष सोडला म्हणून तर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची म्हणजे व्हॉलेंटरीली गिव्हन अप द पार्टी मेंबरशिप, त्याच्यामुळे तुम्ही पक्षांतर होतं, ते 2/3 असेल तर अपात्र होत नाही. त्याच्यामुळे ते दिल्यानंतर एकदा तुम्ही व्हॉलेंटरीली तुमच्या पक्षाचं सदस्यत्व सोडलंय तेव्हा तुम्हाला मूळ पक्षावर दावा सांगायचा अधिकारच उरत नाही. त्यामुळे जोपर्यंत विधिमंडळ पक्षाचा निर्णय होत नाही, त्याच्या संदर्भात स्पीकरचा डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय होत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षाची फूट किंवा तो कोणाचं हे ठरवणं चुकीचं आहे. या संदर्भात ते सर्वोच्च न्यायालयात पण गेले होते यापूर्वी. त्यावेळेस न्यायालयाने सांगितलं होतं की या दोन्ही वेगळ्या वेगळ्या यंत्रणा आहेत, त्यांचे अधिकार क्षेत्र वेगळे आहे, त्यांची प्रोसिडिंग सुरू राहील आणि सब्जेक्ट टू फायनल आउटकम प्रमाणे त्याच्यावर निर्णय होईल. त्यांचं आर्ग्युमेंट होतं की याच्यामध्ये फक्त एक शेवटचा मुद्दा पूर्ण करतो की हं. डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात सांगायचं झालं तर त्याच्यात आता कपिल सिब्बल यांनी 2-3दा उल्लेख केला की त्या विधानसभेची मुदत संपलेली आहे. नवीन निवडणुका होऊ नये 2 वर्ष होत आली. आता काही ते घड्याळाची चाकं काटे ते उलटे फिरवता येणार नाहीये. त्याच्यामुळे त्याचा जरी कुठला परिणाम लगेच होणार नसला किंवा त्याच्यामुळे काही आमदार अपात्र होणार वगैरे आता काही तो प्रश्नच राहिलेला. तरी हं. पण हे डिस्क्वालिफिकेशन पक्षावर दावा सांगण्याच्या याचिकेवर किंवा त्याच्या निर्णयावर प्रभाव करू शकतं. त्यामुळे त्याच्याबद्दलचा निर्णय होणं अपेक्षित आहे. ती याचिका किंवा तो भाग इनफ्लक्च्युअस किंवा संदर्भहीन होत नाही असं त्यांचं बरं. म्हणणं होतं आणि साधारणतः सगळा जे आर्ग्युमेंट होतं ते या ढाच्यावर त्यांचं अवलंबून होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी गेली 6 दिवस मांडणी केलेली आहे आणि कदाचित उद्या ते त्याचं कन्क्लूड करतील आर्ग्युमेंट आणि त्याच्यामध्ये शेवटी या सगळ्याचा परामर्श सारांश तो कदाचित हाच सांगतील असं दिसतंय. अभय सर, मी जसं विचारलं, की हे आर्ग्युमेंट करत असताना त्यांनी सादिक अली प्रकरणाचा उल्लेख केला. तर हे नक्की सादिक अली प्रकरण काय होतं? म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात जेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडली होती, हे सर्व तो प्रकार होता. तर तो जरा समजावून सांगा, की ते प्रकरण काय होतं आणि कशा कॉन्टेस्टमध्ये त्यांनी कोर्टामध्ये ते सादर केलं किंवा ती मांडणी केली? बघा म्हणजे पक्ष फुटीचं काय आत्ताच फुटतायत असं नाही, अनेक वेळा इतिहासात पक्ष फुटलेले. काँग्रेस 3 वेळा काँग्रेसचं चिन्ह आपल्याला बैलगाडी, बैलजोडी, गाय वासरू, हात सगळे हे चिन्ह बदलत गेली, फुटीमुळेच बदलत गेली. सादिक अली प्रकरण जेव्हा आले 1968 ला मुळात निवडणूक म्हणजे सिम्बॉल ऑर्डर ज्याला म्हणतो आपण, ती सिम्बॉल ऑर्डर पक्षाची नोंदणी, त्यांचे सिम्बॉल याच्या संदर्भात निवडणूक आयोगाचे जे अधिकार सगळे निश्चित करण्यात आले. त्याच्यामधल्यात 15वा पॅरेग्राफ जो आहे त्याच्यामध्ये या पक्षाच्या संदर्भात जेव्हा वाद निर्माण होतात, दोन गट आम्हीच खरा पक्ष वगैरे या क्लेम करतात, त्यावेळेसच्या निर्णयासंदर्भात सगळा पॅराग्राफ 15 मध्ये तो उल्लेख आहे. या संदर्भात जो निवडणूक आयोग आहे याची पार्श्वभूमी म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काँग्रेसमध्ये त्यावेळेस काँग्रेस ऑर्गनायझेशन आणि काँग्रेस रुलिंग पार्टी असं जरा म्हणजे इंडिकेट सिंडिकेट आहे म्हणून झालं, त्याचं पुढे अशा वेगवेगळ्या स्वरूपात गट पडले. विशेषतः त्याला नीलम संजीव रेड्डी यांचं निवडणूक राष्ट्रपती पदाची कारणीभूत होती. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिलेली असताना इंदिरा गांधी यांनी व्ही गिरींना उभं केलं आणि ती सगळी निवडणूक त्याचा निकाल लागला आणि ती फूट पक्षात उभी फूट पडली. म्हणजे हं. त्याचं इंदिरा गांधी जरी त्याच्या सगळ्या करत्या करवित्या होत्या तरी ती केस जेव्हा कोर्टात गेली ती जगजीवन राम आणि निजलिंगप्पा असं ते हे वादी प्रतिवादी होते. या ह्याच्यात सादिक अली हे त्यावेळेस सेक्रेटरी होते काँग्रेस पक्षाचे. त्याच्यामुळे त्यांचं नाव त्या केसशी जोडलं गेलं. त्या केसमध्ये निकाल देताना काही गोष्टी आयोगाने स्पष्ट केल्या होत्या आणि त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. त्याच्यामध्ये विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष या दोघांचं वेटेज पहिल्यांदा इतक्या सविस्तर तपशीलवारपणे मांडण्यात आलं की विधिमंडळ पक्षातलं बहुमत हे सुद्धा हे आणि राजकीय पक्षामधलं बहुमत हे तेवढंच महत्वाचं आहे आणि राजकीय पक्षातलं बहुमत हेच सिम्बॉलच्या बाबतीत अधिक महत्वाचं ठरतं. लेजिस्लेटिव्ह पार्टी इज अ पार्ट ऑफ पॉलिटिकल पार्टी. ओके. पॉलिटिकल पार्टी हा लेजिस्लेटिव्ह पार्टीचा भाग नाही आहे, पण लेजिस्लेटिव्ह पार्टी हा पॉलिटिकल पार्टीचा भाग आहे. असा भाग. म्हणून त्याचा अनेक ठिकाणी पेरेंट पार्टी म्हणून उल्लेख येतो. बरोबर. आणि प्रतोद म्हणून आता याच्यामध्ये दुवा कोण असतो, या दोन पक्षातलं नातं जोडणारा विशेषतः पक्षांतर बंदी कायदा आल्यापासून त्याला अतिशय महत्व आलं. एक विधिमंडळ पक्षाची निवड किंवा तो नेता आणि दुसरा प्रतोद. आता प्रतोद जो असतो त्याला काही केसेसमध्ये
ज्याचे सर्वोच्च न्यायालयाचे जे लँडमार्क जजमेंट आले त्याच्यामध्ये प्रतोद हा पक्ष, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातली नाळ आहे असं सांगितलं त्यांनी. अम्बिलिकल कॉर्ड असा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याची बरोबर. नियुक्ती मूळ राजकीय पक्षाकडनं केली जाते आणि ती त्या पक्षातली नाळ असते असा त्याचा उल्लेख आहे. परंतु म्हणजे आता ह्याचा या पक्षांतरबंदी कायद्याचा मुळात आला हा ते पक्षांतर म्हणजे आयाराम गयारामचं तुम्हाला उदाहरण असेल. एका हो, दिवसात 3 वेळा पक्ष बदलणारे नारायण राम का काय त्यांचं नाव होतं. हो. त्यांच्यामुळे ते आयाराम गयाराम फ्रेज सुरू झाली. त्याच्यानंतर ते रोखण्यासाठी म्हणजे ज्याला पॉलिटिकल सिन असा त्याचा उल्लेख झाला, ते रोखण्यासाठी पक्षांतर बंदी कायदा आला. पण त्याच्यामुळे काय झालं की किरकोळ पक्षांतर थांबली आणि घाऊक सुरू झाली. हं. त्याच्यामुळे आधी 1/3 निकष होता, पण तो पुरेसा लक्षात आल्यानंतर 2/3 केलं. स्प्लिटचा क्लॉज काढून टाकून मर्जरचा क्लॉज आणला. परंतु त्याच्यामुळेही थांबली नाहीत पक्षांतर. आता एकनाथ शिंदे शिवसेनेमधली 2022ची जी फूट आहे ती राजकीय पक्षातलीच फूट आहे. कारण आपण म्हणतोय की राजकीय विधिमंडळ पक्ष हा पण राजकीय पक्षाचाच एक भाग आहे. परंतु आता ज्या 2 फुटी पडल्या मागच्या वर्षभरात शिवसेनेच्या 6 खासदारांची आणि तृणमूल काँग्रेसची, ही तर प्युअरली विधिमंडळ पक्षातली फूट आहे. म्हणजे मूळ जो होता पक्षांतराला रोखणं हा जो भाग होता तो या कायद्यामुळे यशस्वी झाला नाही, कारण त्याच्यामध्ये खूप ग्रे एरियाज राहिले आणि तो त्याचा लाभ मिळतो. दुसरा एक आहे, याचं आर्ग्युमेंट एक लक्षात घेतलं पाहिजे राहुल, की विधिमंडळ पक्षासाठी पक्षांतर किंवा ज्याला पॉलिटिकल सीन म्हणतो ती रोखण्यासाठी जरी याचा निर्णय झाला असता तरी हे पक्षांतर बंदी कायदा किंवा त्याच्या अंतर्गत घातलेले काही निर्बंध हेच मुळात लोकशाहीच्या विरोधी आहेत अशी काही लोकांची भूमिका असते. म्हणजे एक लक्षात घ्या, आपण लोकशाही म्हणजे बहुमत, बहुमत हो. म्हणजे डोकी मोजणी. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पक्षाला पॉलिटिकल पार्टीला महत्व अधिक आहे म्हणतो, तेव्हा हे पण लक्षात घेतलं पाहिजे की विधिमंडळ पक्षातलं बहुमतही लोकांमधून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं बहुमतही तेवढंच महत्वाचं असतं. साधी कालिक प्रकरणाचा निकाल आला तेव्हा ही परिस्थिती नव्हती. तेव्हा तेव्हा पक्षांतरबंदी कायदा पण नव्हता. तो त्याच्यामुळं तो त्यातली निकाल जे तो निकाल काय होता? म्हणजे तोही लोकांना समजलं पाहिजे, की तो त्यावेळेचा निकाल काय होता? कारण की 2 त्यावेळेस गट काँग्रेसमध्ये होते. बैल जोडी हे चिन्हचा मुख्य वाद होता. बैल जोडी ही चिन्ह पक्षातल्या याच्यावर निश्चित करण्यात आलं. ते राहिलं संघटना काँग्रेसकडे. आणि काँग्रेस म्हणजे इंदिरा काँग्रेस आपण त्याच्यानंतर उल्लेख केला. त्या गटाला मिळालं होतं गाय वासरू त्या खटल्यानंतर. पण त्यावेळेस ते वेटेज ह्या दोन्ही पक्षाचं आहे आणि ती स्प्लिट त्यावेळेस मान्य करण्यात आली. पण पक्षांतर बंदी कायद्यानंतर विधिमंडळ पक्षाचा नेता, व्हीप या गोष्टी निश्चित झाल्या. त्याचा दुसरा पार्ट मी सांगत होतो की काही लोकांचा जो म्हणणं असतं की हे लोकशाहीच्या तत्वाला काही विरोधी आहेत. आता व्हीप आपण जर ब्रिटिश पार्लमेंटवरून आपण जर पद्धत घेतलेली असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या बाजूने मतदान करा, कायद्याच्या कुठल्या कायद्याला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा हे पॉलिटिकल पार्टी ठरवायचं असेल तर मग त्या लोकशाहीला काय अधिकार राहतो? जर तुम्हाला लोकांचा प्रतिनिधी म्हणून गेलेल्या व्यक्तीला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार नसेल, आपली तिकडे ते शेवटी प्रतिनिधी आहेत ना त्या 10 लाख 20 लाख लोकांचे, त्यांना तो अधिकार असला पाहिजे. त्याच्यामुळे पक्षांतर बंदी कायदा हा फक्त पक्षांतर म्हणजे ते बहुमतासाठी किंवा विश्वासदर्शक ठरावासाठी जेवढं असतं तेवढ्यापुरतं मर्यादित असावं. त्याच्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचं किंवा लोकप्रतिनिधीचा आवाज दाबण्याचा अधिकार मूळ राजकीय पक्षांना देऊ नये हा हं. एक त्यातला भाग आहे. म्हणजे जी ज्याला आपण म्हणतो की तत्वशून्य राजकारण किंवा तशी पक्षांतर रोखली पाहिजे. परंतु त्याच वेळी तुम्ही फक्त पक्षाचे अध्यक्ष आणि व्हीप एका बाजूला असले तर आम्ही सगळ्या आमदारांचा आणि खासदारांचा आवाज दाबू शकतो असं पण त्याचा अर्थ निघू नये. त्या दृष्टीने काही बदल करणं काळाच्या याच्यात गरज आहे असं काही या क्षेत्रातल्या अभ्यासकांचं आणि कायदे तज्ञांचं मत आहे. त्याच्यामुळे अनेकदा साधी काली प्रकरणाचा पण जेव्हा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा अनेकदा बदललेली राजकीय परिस्थिती त्याच्यानुसार, कारण कायदे सुद्धा इव्हॉल्व्हिंग असावे लागतात आणि त्या ह्याच्याप्रमाणे त्यांना बदलावे लागतात. अर्थात केंद्र सरकारने त्याच्यासाठी म्हणजे लोकसभा अध्यक्षांनी एक समिती नेमली आहे. पण त्यातला विनोदाचा भाग म्हणून सगळे त्याचा उल्लेख करतात. त्या समितीचं अध्यक्षपद राहुल नार्वेकरांकडे आहे. आणि पक्षांतर बंदी कायद्याच्या संदर्भात त्यांनी घेतलेले निर्णय कायद्याच्या चौकटीत अडकलेले असताना त्यांच्याकडे दिले. पण अर्थात ते कायद्यातले तज्ञ आहेत, ते कायद्याचे अभ्यासक आहेत, कायद्यामधले पदवी आहे त्यांच्याकडे. त्यांच्याकडे या दिले तर त्यांना जास्ती याच्यातले लोक रोज कदाचित अधिक लक्षात येतील
त्याच्यामुळे काही दिवसांनी या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल आणि कदाचित या न्यायालयाच्या निर्णयामध्ये या ग्रे एरियावर पण प्रकाश पडेल असं दिसतंय. सर दुसरा प्रश्न होता, की जसं सादिक अली प्रकरणाचं तुम्ही सांगितलं, जसा तो सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा उल्लेख केला गेला, कपिल सिब्बल यांनी तो मुद्दा मांडला. पण त्याचबरोबर सुभाष देसाई प्रकरण ह्याचाही उदाहरण त्यांनी यावेळेला कोर्टात दिलं. तर ते प्रकरण नक्की काय आहे? नाही, शिवसेनेत 2022ला जेव्हा फूट पडली त्याच्यानंतर या सगळ्यांच्या डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा वर गेला. आधी सुरुवातीला ज्यावेळेस राज्यपालांनी 24 तासाच्या आत बहुमत सिद्ध करायला सांगितलं, त्याला अपील केलं होतं, ती मुदत वाढवून द्यावी लागली आणि मग त्या संदर्भात पासून ते सगळी न्यायालयीन सगळी प्रकरणं सुरू झाली त्या काळामध्ये. आणि त्या प्रकरणामध्ये म्हणजे सुभाष देसाई प्रकरणामध्ये मुळात मग पुढच्या काळामध्ये डिस्क्वालिफिकेशनच्या प्रोसेस खूप लांबत गेली. अध्यक्षांकडे त्याची सुनावणी लांबली. मग त्यांना लवकर निर्देश द्यावेत असं एक इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन झालं. असे अनेक गोष्टी त्या केसमध्ये येत गेल्या आणि त्याचा निर्णय देताना काही गोष्टी स्पष्ट केल्या. म्हणजे त्यातले मी मुद्दाम ते शब्दांमध्ये मागे पुढे व्हायला नको म्हणून मी त्यातलं हे सांगतो पर्टिक्युलरली काय कन्क्लुजन कोर्टाने दिलं. पहिलं तर त्यांनी एक सांगितलं की घटनात्मक पदावर स्पीकर जे असतात त्यांना किती दिवसात निर्णय घ्यावा हे या संदर्भात निर्देश आम्ही देऊ शकत नाही. पण त्यांनी एक वाक्य वापरलं राहुल की ते म्हणजे रिझनेबल पिरियड तो घेतला पाहिजे. रिझनेबल पिरियड तुम्हाला म्हणजे आता मागे तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस आपल्याकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडी सरकार जेव्हा सत्तेवर होतं तेव्हा त्यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीच्या संदर्भात काही शिफारसी केल्या होत्या. त्या शिफारसींबाबत निर्णय घेण्यासाठी बराच कालावधी त्या काळामध्ये लागला आणि त्यांना निर्देश द्यावे अशी मागणी झाली. तेव्हा सुद्धा न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की आम्ही त्यांना निर्देश देऊ शकत नाही म्हणून. आता हं. याच्यामध्ये कन्क्लुजन जे दिलेले आहे, एक मिनिट तुम्हाला मी ते ऍड वर्बॅटम त्याच्यात का जो मुख्य भाग आलेला आहे तो आता मला मिळत नाही, पण त्यात एक एक त्यांनी सांगितलं की मूळ राजकीय पक्ष जो आहे तो राजकीय पक्ष हाच प्रतोद नेमू शकतो. पहिला भाग तो आला. परंतु विधिमंडळाच्या अध्यक्षांना त्यांच्या विधिमंडळाच्या अक्षर डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय घेताना फक्त विधिमंडळातली फूट लक्षात घेतली जाते. पण जिथे विधिमंडळ पक्ष हाच मूळ राजकीय पक्ष म्हणून दावा केला जातो तेव्हा अध्यक्षांनी तो कसा घ्यायचा, तर त्याच्यावर प्रायमा फेसी त्यांनी तो परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा याची मुभा दिली होती. कदाचित त्याला ज्याला आक्षेप घेत आहेत कपिल सिब्बल आता तोच त्या वेळेस होईल. दुसरा आणखी एक मुद्दा होता त्यांचा व्हीपचा मी सांगितलं तो व्हीपच्या नेमणुकीचा. दुसरं त्यांनी राज्यपालांच्या संदर्भात जे मेजॉरिटी प्रूव्ह करायला सांगितली होती त्यांनी. तर असं कुठलंही म्हणजे सरकारला पाठिंबा देणाऱ्या कुठल्याही घटकाने असं सांगितलेलं नव्हतं की आम्ही पाठिंबा काढलेला आहे. अशा काळामध्ये मेजॉरिटी टेस्ट कशासाठी सांगण्यात आली या संदर्भातही त्यांनी निर्णय दिलेला होता. आणि त्या काळामध्ये त्यांनी एक तो छोटा मुद्दा त्याचा उल्लेख आहे की विधिमंडळ पक्षामधून तिथे स्प्लिट होते तेव्हा त्यांनी मूळ राजकीय पक्षाची पूर्ण नाळ तोडली असं होत नाही. आणि तोच मुद्दा कदाचित तोच जे संदर्भ आहे तेच वाक्य म्हणून मी शोधत होतो की ते वाक्य फार महत्वाचं आहे की तो मुद्दा अतिशय महत्वाचा ठरतो आणि तो कदाचित या आर्ग्युमेंटमध्ये तो कदाचित अधिक प्रकर्षाने शिंदे गटाकडून सांगितलं जाईल की जे कपिल सिब्बल म्हणतात की अपात्रतेचा निर्णय झाला तर यांना अधिकारच उरला नसता. तसं हं. नाहीये हे सांगता येईल. आणि आणखी एक मुद्दा मला वाटतं राहुल लक्षात घ्यायला पाहिजे की ज्याचा सुनावणी दरम्यान अनेक वेळा न्यायमूर्तींनी विशेषतः बागचीने ज्याचा उल्लेख केला की कायद्यातल्या तरतुदी बरोबरच ग्राउंड रियालिटी पण बघावी लागेल. आणि मला वाटतं की ही गोष्टही महत्वाची असेल. त्याच्यामुळे फक्त आता याच्यामध्ये एकच आहे ज्याची मी रोज त्याची एक साधारणतः एकदा का होईना मी ती शक्यता व्यक्त करतो ती नाकारता येत नाही. ते म्हणजे हे प्रकरण पुन्हा घटनापीठाकडे जाणार नाही ना. हं. कारण काय असे की याच्यामध्ये आता पुढचे युक्तिवाद जे होतात आता बरेच याच्यामध्ये निवडणूक आयोगाची कार्यकक्षा त्यांचे मर्यादा त्यांना असणारे कधी त्यांनी नोंद घ्यायची कुठल्या संदर्भात निर्णय घ्यायचा पॉलिटिकल पार्टीचं वेटेज लेजिस्लेटिव्ह पार्टीचं वेटेज लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आयोगाला नाहीत आणि स्पीकरला पॉलिटिकल पार्टीच्या संदर्भात नाहीत. हे सगळे जे ग्रे एरिया आहे तर या हं. संदर्भात कारण हे जजमेंट लँडमार्क करणार आहे. आपण सादिक अलीपासून म्हणजे नबाम रेबिया होलो हॉन त्या बऱ्याच केसेसचे उल्लेख होतात ज्याचा आपण तपशीलवार मागे सुद्धा जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा याच्यावर खूप तपशीलवार चर्चा केली त्या सगळ्या प्रकरणातल्या
याची, आणि प्रत्येक प्रकरणात त्यातले काही उल्लेख येतात. त्याचा उल्लेख आता कपिल सिब्बल कालपासून करतात की 39 लोक एकदम फुटलेले नाही आहेत. हं. कारण काही प्रकरणामध्ये असा निकाल आलेला आहे की दॅट स्प्लिट हॅज टू बी इन वन गो. एका याच्यात ते 2/3 असले पाहिजे. तसंच नाहीये, असं यांचं म्हणणं आहे. तर ओके. त्याच्या ते ग्राह्य धरलं जाणार नाही जाणार हा पुढचा भाग आहे. परंतु हे म्हणणं तर अशा अनेक खटल्यामध्ये अनेक बाबी पुढे आलेल्या आहेत. आणि हा एक शिवसेनेची अशी केस आहे की जे मागच्या वेगवेगळ्या खटल्यात आलेल्या निकालाचं एकत्रितपणे हे बरेच मुद्दे याच्यात आले. आणि या निकालाचा परिणाम पुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये खूप होणार आहे. विशेषतः जी 2 प्रकरणं मी आता उल्लेख केला, केवळ विधिमंडळ पक्षातली फूट आणि अन्य पक्षातलं मर्जर, या हं. संदर्भात सुद्धा पुढच्या काळामध्ये या इथे काय निर्णय येतो या प्रकरणाचा, मला वाटतं तो अतिशय महत्वाचा ठरणार. अभय सर, पुढचा प्रश्न माझा असा होता, की शेड्यूल 10 चा उल्लेख केला गेला आणि त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांचे काय अधिकार असावेत, याच्यावरतीही कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली, युक्तिवाद केला. तर ते काय होतं, ते सोप्या भाषेत तुम्ही आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगा? काय ना की पक्षांतर बंदी कायदा आला, थोडीशी पूर्वपीठिका सांगतो याची, की याचे अधिकार अध्यक्षांना असावेत की नसावेत यावर बराच कल झाला. कारण असं आहे की अध्यक्ष कुठल्या ना कुठल्या पक्षाचा सदस्य असणार. दुसरं असं आहे की तो साधारणतः बहुमताने निवडला जातो. त्यामुळे तो सत्ताधारी पक्षाचाच बहुतेक ठिकाणी असणार. आणि सत्ताधारी पक्षाकडे चुंबक असल्यामुळे त्यांच्याकडे अनेक लोक खेचली जातात. त्यामुळे पक्षांतराच्या संदर्भात निर्णय घेताना त्याच्यात राजकीय दृष्टिकोन येऊ शकतो. अशा पद्धतीचा युक्तिवाद होऊन त्यावेळेस ते निर्णय स्पीकरकडे नसावा अशा पद्धतीने आर्ग्युमेंट्स खूप झाली होती. पण तो अध्यक्षांनाच द्यायचा निर्णय झाला. त्याची समीक्षा न्यायालयाने करावी. त्याचा अपील हे न्यायालयात होईल. त्याच्यामुळे विधिमंडळात झालेल्या अनेक निर्णयाचं म्हणजे कायदे आणि या गोष्टी सोडल्या तर बऱ्याचशा गोष्टींना चॅलेंज करता येत नाही, विशेषतः कामकाजाच्या बाबतीत. अर्थात ती सुद्धा कल्पना आपलं ज्यावेळेस 12 आमदारांच्या भाजपाचं निलंबन केलं 1 वर्षासाठी, ते निलंबनाची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कमी करून 6 महिन्यावर आणली, तेव्हा सुद्धा ज्युडिशियरी विरुद्ध लेजिस्लेचर असा वाद निर्माण झाला होता. पण तो सुदैवाने वाढला नाही त्या काळामध्ये. परंतु हा ज्युडिशियल आणि लेजिस्लेचर याच्यातला वाद होता. परंतु या 10 शेड्यूल मधला निर्णय आला तर ज्युडिशियल रिव्ह्यू ठेवण्यात आला. त्याच्यामुळे ते झालं. पण याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये कालमर्यादा नाही आहे. त्याच्यामुळे हे प्रकरण किती हे करावं. आणि अधिकार क्षेत्राचा आणि अधिकाराचा गैरवापर होण्याचा काय फक्त प्रकार एकच आहे किंवा एकच पक्ष जबाबदार आहे असं नाही. कर्नाटकातल्या पक्षांतरानंतर त्या आमदारांना केवळ अपात्रच नाही ठरवलं, तर त्यांना पुढची निवडणूक लढवण्यापासूनही निर्बंध घालण्यात आले होते त्यांच्यावर. जे की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्ही अपात्रता फक्त याच टर्म पुरती ठरवू शकता. तुम्ही त्यांना पुढचं निवडणुका लढवायचं बंधन नाही घालू शकत, निर्बंध नाही आणू शकत त्यांच्यावर. त्यामुळे अनेक ठिकाणी अशा प्रकारचं हे डिफाईन होणं खूप आवश्यक आहे. किती कालावधीत तो निर्णय घेतला जावा, काय संदर्भात निर्णय घेतला जावा, त्याच्या कार्यकक्षा काय असाव्यात, या संदर्भात मला वाटतं की त्यामुळे कदाचित 10 शेड्यूलच्या संदर्भात वारंवार जे प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं ते हे त्याचा आणि मूळ हेतू सफल होत नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? 1/3 2/3 केलं. आता म्हणजे 1/3 मध्ये सुद्धा राहुल फक्त एक गमतीचं आणि महाराष्ट्राचं उदाहरण आहे म्हणून सांगतो. भुजबळ जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा 1/3 नियम होता. हं. त्यावेळेस 18 लोक बाहेर पडले आणि त्या 18 आमदारांच्या गटाला मान्यता दिल्यानंतर त्याच्यात परत एक फूट झाली आणि 6 शिवसेनेत परत आले 1/3 फुटून. म्हणजे ते फक्त सोडवायला पाठराखण म्हणून गेल्यासारखे जाऊन परत आले. असे असे साधारणतः असे अनेक गोष्टी आहेत. त्या त्या काळात त्याच्यातल्या त्रुटी लक्षात आल्यानंतर त्या बदलण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यामुळेही थांबलेलं नाही. तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टीचा सुवर्ण मध्य कुठे काढावा लागेल, की हे बंधनं जी आहेत ती लोकशाहीच्या ह्याच्यात अडचणीची नसावीत. तर तसंच ते सौदेबाजी जी आहे किंवा सत्ताधारी पक्षाला जो ऍडव्हान्टेज मिळतो आणि अलीकडच्या काळामध्ये आणि आजच्या कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटमध्ये सातत्याने उल्लेख येत होता की ईडी, सीबीआय अशा यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणून तुम्हाला तुमचं बहुमत जमवता येतं आणि तेवढी संख्या जमवता येते. अशा अशा पद्धतीचं त्यांचं आर्ग्युमेंट होता. अर्थात हे सत्तेवर असणारा कुठलाही पक्ष म्हणजे तुम्हाला आठवत असेल नरसिंह रावांचं अल्पमतातलं सरकार आहे किती सक्षमपणे काम करत होतं. त्याच्यामुळे सत्तेकडे बरीच शक्ती असते आणि ती हो. शक्ती वेगवेगळ्या मार्गाने वापरली जाऊ शकते.
त्याच्यामुळे ते वारंवार याचा उल्लेख करतायत आणि त्याच वेळी त्यांच्या सगळ्या प्रेयरमध्ये रोजच्या आर्ग्युमेंटमध्ये एक भाग अतिशय महत्वाचा येतोय, तो म्हणजे की लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्या घटनात्मक संस्थांमध्ये कडे आहे, त्यातल्या या दोन संस्था म्हणजे स्पीकर आणि निवडणूक आयोग याच्यात यशस्वी ठरलेल्या नाहीत, किंबहुना त्याच कॉम्प्रोमाइज झाल्या. आता या लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे शेवटची, आणि तुम्ही हे ते रोज त्यांच्या युक्तिवादामध्ये ही प्रेयर त्यांच्याकडून येत असते. अभय सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही अतिशय सोप्या भाषेमध्ये विश्लेषण केलं आणि ज्या गोष्टी बऱ्याच लोकांना माहीत नव्हत्या, की साधी प्रकरण काय आहे किंवा शेड्यूल 10 काय असतं किंवा सुभाष देसाई प्रकरण काय असतं, हे तुम्ही सांगितलेलं आहे आणि एकंदरीत ही जी सुनावणी आहे किंवा ती कोणत्या दिशेने जाऊ शकेल, कारण की तुम्ही सांगितलं, की मोठ्या घटनापीठाकडे पण ती पुढे जाऊ शकते. म्हणजे हे आणखीन लांबणार की काय? म्हणजे लोकांना उत्सुकता असते किंवा शिवसेना कोणाची होणार याचं उत्तर त्यांना हवं आहे. पण ही लढाई अजून बहुतेक खूप मोठी चालेल, अजून पुढे जाईल असं वाटतंय. अभय सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल. नमस्कार.